चक्क लोणावळा घाटामध्ये उंट काय करतंय? हे गायज, वेलकम टू माय ब्लॉग. मी आहे कुणाल आणि मी चाललेलो आहे एकविरायाच्या दर्शनाला. तर एकविरायाच्या दर्शनाला जाताना खूप थंडी असते, म्हणून मी जॅकेट वगैरे घालून चाललेलो एकविरायाच्या दर्शनाला. तर इथे गगनगिरी महाराजांची पालखी चाललेली होती. तर आम्ही 1 तासात एकविरायाच्या दर्शनाला पोचलेलो. तर इथं खूप भाविक होते. अशी गर्दी तर नव्हती, पण आम्ही पोचलेलो आहे. तर आम्हाला अर्ध्या तासात एकविरायाचं दर्शन झालेलं आहे. तर तिथं व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती, तरी आम्ही लपून-छपून व्हिडिओ काढत होतो. तर आम्ही खणा-नारळाची ओटी देऊन एकविरायाचं दर्शन घेतलेलं आहे. तर इथं खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काढायला काय भेटत नाही. तर आता आम्ही व्हिडिओ काढला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे एकविरायाचं दर्शन घेऊन आता पुढे निघतो. तर अशी खूप गर्दी आहे, भाविकांना खूप दर्शन घ्यायची इच्छा आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर आम्ही पायथ्याने खाली उतरत आहे. तर आजूबाजूला दुकानं दिसत होती. तर इथं आम्ही पेढे, चिक्की वगैरे घेतलेलं आहे. तर अशी आम्ही पायथा उतरून आता खाली आलेलो आहे. तर इथं मस्त गाणी वाजत होती, बँजो वगैरे नाचत होते. पब्लिक खूप एन्जॉय करत होती. आम्ही पण फोटो व्हिडिओ काढून आता निघालो आहे नाश्ता करायला. तर आता आम्ही नाश्ता केला आणि थंडगार छास पिलेलं आहे. आजीने खूप प्रेमाने दिलं होतं. तर खूप असं ऊन लागत होतं. जॅकेटमध्ये खूप गरम होत होतं. आम्हाला तेवढ्यात दिसलं एक उंट. घाटामध्ये उंट काय करत होतं काय माहीत नाही. तर आता आम्ही चाललेलो घरी. तितक्यात एक महाराजांची मूर्ती दिसली. तर महाराजांना मुजरा करून आम्ही पुढे निघालेलो आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, फॉलो करा आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.